नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय सोलापूर, डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आणि मेन म्हणजे तुम्ही फ्रेशर असू द्या, अनुभवी असू द्या, नक्कीच इथे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहोत. पूर्णपणे माहिती बघणार आहोत. वेतन किती आहे, अर्जाची पद्धत काय आहे, फी किती आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी काय आहे, सर्व माहिती आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर याबद्दल बघून घेणार आहोत. आपल्याकडे 4 पानी PDF सुद्धा आहे, ते पण आपण थोडक्यात बघून घेणार आहेत. एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, त्याच्यानंतर इथे तुम्ही अर्ज कसा करायचा आहे, लास्ट डेट किती काय असणार आहे, ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे, तुमची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. आपण पूर्ण माहिती बघून घेणं, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. IT रिलेटेड जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, किंवा इथे इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्यातर्फे अपडेट असू द्या, 10th पासवर जॉब अपडेट असू द्या, घरातून कोणते काम असू द्या, डेटा एंट्री रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स आपण बघत असतो. चला त्याची सुद्धा सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. इथे आपण सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर यांच्या ऑफिशियल पेजवरती आहोत. त्यांची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे, लिंक्स कशा आहेत, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहेत, ही सर्व माहिती आपण या लिंकवरून बघू शकतो. आता PDF बघून घेऊया. आजची जी जॉब अपडेट आहे ते पूर्णपणे बघून घेऊया. इथे तुम्हाला फ्रेशर असू द्या, उमेदवार असू द्या, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. मेल असू द्या, फिमेल असू द्या. त्यानंतर जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे सांगितलेलं आहे ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पत्राच्या नुसार इथे वेगवेगळ्या जॉबसाठी इथे अपडेट आलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे जॉब असणार आहे. तुम्ही बघू शकता 2/4/2024 म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट आहे 6/4/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही असणार आहे. तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. मुलाखतीला जाताना तुम्ही सगळे कागदपत्र वगैरे सगळं घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये आता पात्रता सांगितलेली आहे. कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पाहिजे आहे. इथे सांगितलेलं आहे की तुमची कोणत्याही विद्यापीठातून तुमचं पदवी कंप्लीट झालेली आहे सांगितलेलं आहे. आणि इथे तुम्हाला वेगवेगळे ITI झालेले असू द्या, सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र पाहिजे आहे, परीक्षा पाहिजे आहे, किंवा टंकलेखक 40 म्हणजे तुमचे वर्ड्स पर मिनिट 40 स्पीड पाहिजे आहे, मराठीसाठी 30 पाहिजे आहे, इंग्लिशसाठी 40 पाहिजे आहे. आणि तुम्हाला इथून MS ऑफिस MS वर्ड आलं पाहिजे आहे, त्याचं सर्टिफिकेशन पाहिजे आहे, म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज इथे गरजेचं आहे सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेस चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. अनुभव असल्यास वेल अँड गुड सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे वयोमर्यादा, इथे कंत्राटी कर्मचारी पद भरतीचे अनुषंगाचे उमेदवारांनी खालीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष असणार आहे. कमीत कमी 18 वर्षाचा असू दे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. 43 वर्षापर्यंत लास्ट एज लिमिट आहे. तुम्हाला 15,000 इथे सॅलरी भेटणार आहे आणि अर्ज तुम्ही या पत्त्यावरती पाठवू शकणार आहेत, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पत्ता सुद्धा दिलेला आहे. तुम्ही लिंक एकदा चेक करून घ्यायचं आहे, ओपन करून बघायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पत्ता सुद्धा दिलेला आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे खाली सांगितलेलं आहे फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड इन ई सेवा केंद्र, जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते सांगितलेलं आहे. हँडलिंग इन्क्वायरीज अबाउट केस स्टेटस, नेक्स्ट डेट ऑफ हिअरिंग अँड अदर डिटेल्स. आता इथे रोल तुमचं काय असणार आहे हे सांगितलेलं आहे. काम काय असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर सर्टिफिकेट कॉपीज अँड अदर सच फिलिंग, फॅसिलिट ई फिलिंग्स ऑफ पेटेन्शन्स राईट फ्रॉम स्कॅनिंग ऑफ द हार्ड कॉपी, हे वेगवेगळे सांगितलेलं आहे. तुम्ही अप्लाय टू हेल्प इन अप्लाय ऑप्टेन आधार बेस्ड डिजिटल सिग्नेचर, हे वेगवेगळं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, लास्ट डेट इथे 6/4/2024 आहे, म्हणजे परवापर्यंत ही डेट असणार आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्रातील उमेदवार तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकणार आहेत. ऑफलाईन स्पीड पोस्टद्वारा तुम्हाला इथे पाठवायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन. कोणतीही इथे मेन म्हणजे फी घेतली जाणार नाही आहे. कंत्राटी नोकरी आहे. मुलाखतीद्वारे इथे सांगितलेलं आहे सिलेक्शन होणार आहे. आणि इथे 6 एप्रिल 2024 लास्ट डेट असणार आहे. नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे. सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट होऊ शकता, म्हणजे आपले लिंक जे अपडेट आलेलं असतं तुम्हाला तिथून पहिल्यांदा भेटून जाईल. आणि तुम्ही मला इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू.